नमस्कार, मी वैशाली शिरसाट तुम्हाला आज पनीर आलू मटरचं दाखवणार आहे. म्हणून पनीर आलू मटर मसाला करण्यासाठी मी 1 वाटी मटर घेतलेले आहे, 2 बटाटे धुवून चिरून घेतलेले आहे, 3 टोमॅटो धुवून चिरून घेतलेले आहे, 2 कांदे चिरून घेतलेले आहे, आलं लसूण बारीक तुकडे करून घेतले आहे आणि थोडं पनीर घेतलेले आहे. पहिल्यांदा बटाटा आणि मटर उकडून घेणार आणि त्याचबरोबर मसाले म्हणजे पाव चमचा हळद, पाव चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, मग थोडं जिरं पाव चमचा आणि गरम मसाला आणि स्पेशल पनीर मटर मसाला घालणार. तर ही रेसिपी तुम्हाला मी आज करून दाखवणार आहे. मटर पनीर करण्यासाठी कढई ठेवलेली आहे. आता मी तेल घालते. 2.5 चमचे तेल घालायला पाहिजे. 2.5 नाही तर 3 चमचे तेल घातलं तर चालेल. हे तेल घातलं. आता मी आलं लसूणची पेस्ट केलेली आहे ती घालते. आता मी हा कांदा चिरलेला आहे तो घालते आणि हे मिश्रण एकजीव करून घेते. त्याचबरोबर टोमॅटो चिरलेला आहे तो पण घालते. 3 टोमॅटो चिरलेले आहे ते पण घालते आणि हे सगळं एकजीव मिश्रण करते. आता याच्यात पाव चमचा मी हळद घालते, पाव चमचा लाल काश्मीरी तिखट घालते आणि हे सगळं मिश्रण एकजीव करून घेते. कमी वाटलं असेल तर आणि पाव चमचा काश्मीरी पावडर, कारण जरा लालसर दिसायला पाहिजे म्हणून घालते आणि हे सगळं एकजीव मिश्रण करते. मग थोडा घरगुती मसाला घालणार. हे सगळं होऊ दे. आता धणा जिऱ्याची पावडर केलेली आहे. अख्खं जिरं न घालता धणा जिऱ्याची भाजून केलेली पावडर आहे ती पण घालते 2 चमचे आणि हे सगळं मिश्रण एकत्र करून घेते. थोडं मीठ घालते कारण ते टोमॅटो आहे ना, मीठ घातलं की टोमॅटो पण मऊ होतात म्हणून मी हे मीठ थोडं घातलेलं आहे आणि हे सगळं असं करून ठेवायचं. आता ते होऊ दे, टोमॅटो जरा मऊ होऊ दे. आता हा चाट मसाला घालते आणि थोडं आमचूर पावडर, जरासं किंचित आमचूर पावडर घालते आणि हे सगळं मिश्रण एकत्र करून घेते. आता मी माझा हा घरगुती गरम मसाला आहे तो घालते आणि हे सगळे मिश्रण एकजीव असं करून घेते. जरा टोमॅटो आणखी जरा मऊ होऊ दे, मग बटाटा आणि मटर उकडलेले आहे ते घालते. हे जरा मऊ होऊ दे. आता मी उकडलेले हे मटर आणि बटाटा आहे ते घालून घेते आणि हे सगळे मिश्रण एकत्र एकजीव करून आता मी पनीर मसाला, हा रेडीमेड मसाला, पनीर मटरचा मसाला, आलू पनीर मटरचा मसाला हा घालते आणि हे सगळं मिश्रण एकजीव करून घेते. मग पनीरचे तुकडे घालून घेते. बघा, असे 2 चमचे घातले तर चालेल. सबंध 1 पॅकेट घालता कामा नये. हे सगळे एकजीव करते. आता थोडं पाणी घालून घेते आणि हे मटर उकडलेलं पाणी जरा राहिलं म्हणून ते पाणी घालून घेते हे सगळं आणि हे सगळं मिश्रण
एकजीव करून घेते. हे बघा, हे जरा शिजू दे, मग पनीरचे तुकडे घालते. आता हे पनीरचे तुकडे आहे ते घालून घेते आणि हळुवारपणे ढवळून घेते. थोडं मीठ आणि कस्तुरी मेथीची पावडर घालायला पाहिजे. तर हे असं होऊ दे. आता ही कस्तुरी मेथी घालते आणि हे सगळं एकजीव करून घेते. बघा, आता जरासं चवीपुरतं मीठ घालायला पाहिजे. कस्तुरी मेथी घालताना हातात पण चुरा करून घालतात, पण मी जराशी भाजून घेतलेली आहे, कारण बरा वास येतो आणि चांगलं खायला चवदार लागते म्हणून. आता जरासं मीठ घालते. थोडं मीठ टॉमॅटो मऊ व्हायला घातलं होतं आणि मसाल्यात पण जरा पनीर मटरच्या मसाल्यात जरा मीठ असतं, एवढं मीठ घालून हे सगळे मिश्रण हळुवारपणे मिक्स करते. आता थोडी गार्निश करण्यासाठी चिरलेली कोथिंबीर घालते. हे पनीर मटर झालेले आहे, आलू पनीर मटर. आता गॅस बंद करते आणि हा बटरचा तुकडा घालून त्याच्यावर जराशी कोथिंबीर अशी ठेवते, म्हणजे हे पनीर मटर झालेलं आहे. असं मटर पनीर रेसिपी मी तुम्हाला करून दाखवलेली आहे. ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि योग्य तो कॉमेंट्स लिहा. थँक्स फॉर वॉचिंग माय दिस व्हिडिओ. हे बघा.